यस वली आपण मॅचच्या दिशेने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिव्या स्पोर्ट दिव्या टीमच्या बाजूने मॅचला सुरुवात होते. अजून एक चांगली मॅच तुमच्यापर्यंत येईल. बंद्रा मारुती काल्लेर विपक्ष दिव्या स्पोर्ट दिव्या या दोन टीम मध्ये पहिली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी एक एक मॅच दोन्ही टीम्स या ठिकाणी जिंकल्यात. आत्मविश्वास कुठेतरी वाढलेला असेल दोन्ही टीमचा, यात मात्र काही शंका नाहीये. दिव्या स्पोर्ट दिव्या टीमने वरलदेवी ताडाली टीमला हरवलं. तर त्यानंतर आपण पाहिलं बंद्रा मारुती काल्लेर संघाने जागृत मराठा राणा टीमला पराभूत केलं होतं. या बलेचा बॉल पहिलाच बॉल झेल सोडली आहे. त्या ठिकाणी जीवनदान मिळतंय. हरीश जोशी त्या ठिकाणी होते. कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवर पहिली झेल ड्रॉप झाली आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. दयावान भंडारी नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा एकच धाव मिळाली. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. दोन बॉलचा खेळ झालाय. पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. या बॉलर्स देखील हरीश जोशी त्या ठिकाणी. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस सुखरूप आहे त्या ठिकाणी फलंदाज. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलक 3 वर पोहोचलंय. पहिल्या 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज संतोष मडवीला आपण पाहतोय. या बलेस मात्र चुकी पाहायला मिळत नाहीये. चांगला झेल पकडलाय. पहिली कॅच ड्रॉप झाली होती आणि त्यानंतर मात्र या बलेस झेल भरपूर चांगला पाहायला मिळाला. पहिला विकेटचा पतंग, पहिला गडी बाद. पहिला विकेटचा पतंग, पहिला गडी बाद झाला. रत्नकांत मात्रे परतलाय. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल संतोष षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल या षटकातील संतोष मडवी. या बॉलचा बॉल इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे पहिलं षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 5 धावा.
यानंतर पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या दोन टीम मध्ये टॉस उडवला जाईल. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष तुफान पिंपलास. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगली फाईट तुमच्या समोर. आणि त्यानंतर ओमसाई पिसे गावदेवी वडगर या टीम मध्ये देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मिथून षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. पहिला षटक अप्रतिम फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च झाल्या. एक रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. यस, झेल देखील आपण पाहिला. या वेळेचा बॉल कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संतोष मडवी. चेंडू उचलून फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस, पुन्हा एकदा तिथून आपण पाहतोय गोलंदाज मिथून सज्ज झालाय. पहिला बॉलवर सिंगल पाहायला मिळाली. फुल टॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. लेसी थ्रो आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बंदरा मारुती काल्लेर एक तगडा संघ आपण पाहतोय. मात्र दिव्हा स्पोर्ट दिव्हा टीम मध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि चेंडू मात्र निघून गेलाय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. हे सर्व आपण संध्याकाळी पाहू. मात्र त्या दरम्यान वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 12 धावा धावफलकावर आहेत. या वेळेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद किरण. एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळती आहे. गोलंदाज मिथून सोबतच बंदरा मारुती काल्लेर टीमला. कारण दिव्हा स्पोर्ट दिव्हा टीमचा विचार केला तर किरण एक चांगला खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज कृष्णा मडवी मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कृष्णा मडवी काय करेल आपल्या टीमसाठी. इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण कृष्णा मडवीला पाहतोय. मिथून देखील एक विकेट काढली आहे त्या ठिकाणी. वरलदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरलदेवी चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. आज या स्पर्धेचा सलगचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस जॉली क्लब कामतगर टीमने गाजवला. काल मात्र जॉली क्लब कामतगर संघ क्वालिफाय झालाय. तर आता मात्र नवीन फलंदाज कृष्णा मडवी. वलेचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. राजन डी त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकले. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मिथून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण प्रदीपला पाहतोय जो सलामीवर आहे दिव्हा स्पोर्ट दिव्हा टीमच्या बाजूने. या वेळेचा बॉल कव्हर क्षेत्रातून ट्रॅव्हल झालाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम गणेश दादा ठाकरे, वेलकम संतोष दादा ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. यस, अष्टविनायक ठाकूरपाडा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. गणेश दादा ठाकरे, संतोष दादा ठाकरे व्यासपीठावर आपण पाहू शकता. नक्कीच. आणि तसंही अष्टविनायक ठाकूरपाडा टीमकडे पाहिल्यानंतर तुम्हाला टीम साऊथ आफ्रिकेची जर्सी आठवण झाली असेलच, यात काही शंका नाही आहे. त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद कृष्णा मडवी. सोळा धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉल भरपूर चांगला होता. बीट केले फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. राजन डी ने मात्र भरपूर इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील 30 धावा ठोकल्या होत्या. चांगली फलंदाजी आपल्या बॅट मधून दाखवली. गोलंदाजी देखील भरपूर चांगली करतोय. या मॅच मध्ये देखील हे षटक आतापर्यंत चांगलं फेकलं जात आहे. यस, विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय माजी सरपंच आपल्या मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष मंगेश माली साहेबांच्या माध्यमातून या वेळेस हा बॉल कार्पेटच्या साने डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक 18 वर पोहोचलंय. राजन डी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल देखील अप्रतिम होता. मात्र यष्टीरक्षकाची चुकी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाईच्या स्वरूपात हा चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 22. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 गडी बाद 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये पाहूया कोणता गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. शेवटचं अंतिम षटक हरेश जोशी.
टीमच्या कॅप्टनने मात्र शेवटचं अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी हरेश जोशीवर दिली आहे. मात्र पाहूया त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का. 15 मारुती काल्हेर टीम मात्र आज भरपूर चांगलं प्रदर्शन करते. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण सर्व गोष्टी चांगल्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक देखील आपण पाहिला. भरपूर चांगली टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. एका धाब्यासोबत धावफलक पुढे सरकले. 23 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रनआउटची विकेट. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. रनआउटची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज प्रदीपला मैदान सोडावं लागतंय. हरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बलेस त्रिफला उडवलाय. यू मिस, आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल, हरेश जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरबडा टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या बलेचा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर जर तुम्ही झेल पकडताय तर मात्र तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, पहिला बॉल वर पहिला षटकार या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 30 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचल्या चेंडू पर्यंत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील आणि त्यानंतर आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरबडा टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. अतिशय सुब्राईक चेंडू आपण पाहतोय. निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालाय. 4 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा. 33 धावांचे लक्ष
या ठिकाणी उभा केलाय दिव्हा स्पोर्ट दिव्हा टीमने बंद्रा मारुती काल्लेर या टीम समोर. नक्कीच धाबांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी आपण टॉस कडे बोलूया. चला टॉस साठी या अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन त्याचबरोबर तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला टॉस साठी या. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार अर्थातच अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे चालेल. हॅलो, चला टॉस साठी यायचं आहे. तुफान पिंपलास संघाचे कर्णधार अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण लवकरात लवकर यायचं आहे. नक्कीच अल्पेशजी चौधरी आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये यायचं आहे. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण ही नाणेफेक करणार आहोत. अल्पेशजी चौधरी आपण आपलं मान्यवर कक्ष पाहू शकता. सन्माननीय मान्यवर भरपूर प्रमाणात मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. काल्लेर गावचे माजी उपसरपंच, माजी सरपंच आणि या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय मंगेश दादा माळी. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट रिजन मध्ये ढकलून काढलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते. चांगली फेक सुद्धा. फक्त आणि फक्त एक धाव आणि स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय संतोष. नक्कीच राजन याच्या बॅटमधून ही धाव आलेली. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत. अपील केली होती मात्र पंच टस्से मसने कुठल्याही प्रकारे पंचांनी इशारा दिलेला नाहीये. आणि नक्कीच चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर येते म्हणजे बिनबाद एक. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे.
33 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय 15 मारुती काल्हेर संघ. यावेळेस चेंडू हवेमध्ये मिस टाइम. आय थिंक सूर्यप्रकाश यष्टिरक्षकाच्या डोळ्यावर आला होता. कुठल्याही प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न दिसून आलेला नाहीये आणि झेल सुटलेला आहे. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव. नक्कीच जे गोलंदाज आहेत अर्जुन. थँक्यू विकी. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रवीण पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम तुफान पिंपलास टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरवाडा टीमच्या कॅप्टनला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आउट ऑफ द कॉम्बॉक्स. थँक्यू संदेश. सन्माननीय जगदीशजी म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल. नक्कीच आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम साहेब. आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन त्या नक्कीच सहसचिव आहेत संघटनेचे आणि आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन त्या मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. वरालदेवी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अर्जुन पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस सुरेख चेंडू होता. सुरेख चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच दाद फेटाळून लावतायत. पंचांचा लेग बाईचा इशारा येतो. एक धाव पूर्ण झालेली आहे. नक्कीच गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. या संपूर्ण संघटनेतील सर्वात जास्त वयाचे वयस्कर ओल्डेस्ट प्लेयर आपण पाहतोय अर्जुन 60+ आहेत. नक्कीच प्रशंसा करावी लागेल. इतका वय झालंय तरी अजून देखील क्रिकेट खेळाविषयी प्रेम त्यांच्या मनामध्ये आपण पाहतोय. अर्जुन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न अराउंड द लेग त्रिफळाची फलंदाज बाद. काय गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि 60+ वय असलेला गोलंदाज अर्जुन गोलंदाजी करत होता आणि अतिशय सुरेख गोलंदाजी. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाचा गडी त्रिफळाची बाद केला होता तो म्हणजे अर्जुन याने. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. काल्हेर हा संघ देखील मातब्बर संघ आहे मात्र पहिल्या षटकामध्ये दिवा स्पोर्ट दिवा या संघातील खेळाडूने जी गोलंदाजाने जी कामगिरी केली ती नक्कीच प्रशंसनीय आहे. तोंडाजवळ येऊन तू जेवण येतो बोलला ना तो जेला डायरेक्ट. नवीन फलंदाज येतोय योगेश. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पाहूया. कोटला गोलंदाज येतोय. चला टीम मीटिंग कमी करायचे. दिवा स्पोर्ट्स दिवा. किरण येतोय दुसरं षटक घेऊन. सामना करेल राजन डी.
18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. आपण सामना पाहतो दिवा स्पोर्ट दिवा विरुद्ध बंदरा मारुती काल्हेर. अतिशय प्रेक्षणीय फटका बॅकफुटवर जाऊन पंच केला होता. हवेमध्ये चेंडू होता. एका टप्प्याने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषे बाहेर. चौकार. नक्कीच अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. चौकार. चौकारांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 1-9. उर्वरित 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. चेंडूची फेक करायची. सतरा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. राजन डी याच्या बॅट मधून येतोय चौकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर किरण. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून काढले होतं. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या. चांगली रनिंग मिळवून द विकेट पाहायला मिळतीये आणि या 2 धाव्यांची संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 11. 1-11. सन्माननीय शैलेजी चौधरी साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय मात्र झेल सुटतोय आणि नक्कीच चेंडू सीमारेषे बाहेर होतोय फरार. मिळतोय चौकार. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला तर बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. झेल घेण्याचा प्रयत्न होता. मिस झाला होता क्षेत्ररक्षक आणि झेल सुटला. त्यानंतर चौकार अडवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र चौकार देखील अडवता आलेला नाहीये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान 1 धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेली आहे. एका धावेची संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 16. 1-16. दुसरे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय बंदरा मारुती काल्हेर या संघाची धावसंख्या उर्वरित 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय एक लो स्कोरिंगचा सामना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या सामन्याला रंगतदार करायचा असेल दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. सपने में मिलती है. वरून चेंडूला भिरकावून दिलं तर लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट शॉट. काय फटका केलेला योगेश च्या बॅट मधून लागोपाठ दुसरा षटकार येतोय. काव कॉर्नर सीमारेषा बाहेर कुठेतरी दूर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. ज्या वेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्या चेंडूवर मोहर लागली होती षटकाराची. अतिशय प्रेक्षणीय आकर्षण
फलंदाजीचा दाखवताना आपण पाहतोय योगेश याला धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली ते 28. उर्वरित 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. बंद्रा मारुती काल्हेर हा संघ विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. बंद्रा मारुती काल्हेर या संघाला 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज अजूनही खेळपट्टीवर स्थिर. राजन डी त्याने 14 धावा केल्यात. चेंडूंचा सामना केलाय 7 आणि दुसरा फलंदाज योगेश ज्याने 2 षटकार खेचून 12 धावसंख्येवर खेळतोय. चेंडूंचा सामना केलाय फक्त आणि फक्त 2. म्हणजे जे 2 चेंडू फेस केले होते त्या 2 चेंडूंवर 2 उत्तुंग षटकार योगेशच्या बॅट मधून आला होता. 12 चेंडू 5 धावा. वैयक्तिक तिसरं सांघिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. शशी मात्र येतोय. 12 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळतायत. पहिला चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय. चुकीची लाईन पाहायला मिळतीये शशी याची. 1 धाव अवांतरच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे. धावसंख्या 29. 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लाईन भरकटलेला दिसतोय. यावेळेस पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. योगेश याला स्ट्राईक आलेली आहे. षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. जर हॅट्रिक साध्य करता तर मंगेश माळी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आणि ओ माय गॉड झेल सुटलेला आहे सीमारेषेलगत आणि या इथे बंद्रा मारुती काल्हेर संघ विजय. एकच धाव घेतली. ओके थँक्यू. एकच धाव घेतलेली आहे. स्कोर लेवल झालेला आहे. झेल सुटलेला आहे. नक्कीच हॅट्रिकची संधी होती मात्र ती संधी गमावलेली आहे. यावेळेस सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण झालेली आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघ येथे होतोय विजय. अभिनंदन अभिनंदन बंद्रा मारुती काल्हेर. अभिनंदन मंगेशजी माळी, हरिजी जोशी अँड तसेच दयानंदजी भंडारी साहेब आपलं सुद्धा अभिनंदन. हार्ड लक दिवा स्पोर्ट्स दिवा शशीदादा मात्रे हार्ड लक. मी दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचे 60+ जे खेळाडू आहेत या संघटनेतील सर्वात वयस्कर असे खेळाडू अर्जुन यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. त्यानंतर